प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यामधील एसटी महामंडळाचा वाद चर्चेत असतानाच आता उदय सामंत यांची नाराजी समोर आली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये तसंच उद्योग विभागाचे काही महत्त्वाचे निर्णय परस्पर बदलल्याचा आरोप होतोय। परस्पर निर्णय घेण्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात उदय सामंत यांनी उद्योग विभागाला थेट नाराजीचं पत्र सुद्धा पाठवलंय। विभागाचे प्रधान सचिव आणि सीईओ यांना परस्पर निर्णय न घेण्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय। थेट पत्र पाठवत उदय सामंत यांनी आपली नाराजी उघड केली आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, आपण पाहतोय अगदी प्रताप सरनाईक यांचं उदाहरण हे ताजं असतानाच आता उदय सामंत यांच्या बाबतीत सुद्धा काहीसा तसाच प्रकार घडतोय। त्यांच्या अधिकारांवर कुठेतरी हस्तक्षेप होतोय, अतिक्रमण होतोय, अशी चर्चा असतानाच आता उदय सामंत यांनी आपली नाराजी तीव्रपणे बोलून सुद्धा दाखवली आहे पत्राच्या मार्फत। त्यांचा नेमका आक्षेप काय आणि या सगळ्या संदर्भात आता अपडेट काय आहे? उदय सामंत यांनी त्यांच्या खात्याचे प्रधान सचिव तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC या दोघांनाही पत्र लिहिल्याची माहिती आता NDTVच्या हाती आलेली आहे। या पत्रामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे उपस्थित केलेत त्यावरनं जवळपास दिसून येते की उद्योग खात्याशी जे काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत त्याची कल्पना त्या संबंधित खात्याच्याच कॅबिनेट मंत्र्यांना होत नाही या आणि याच्यावरूनच नाराजीचं हे पत्र आहे। या पत्रामध्ये उदय सामंतांनी जी माहिती आता NDTVला मिळाली त्यानुसार म्हटलेलं आहे की मुळात काही धोरणात्मक निर्णय उद्योग खात्याचे परस्पर घेतले जात आहेत, त्याचं कोणतंही कल्पना संबंधित माहिती कॅबिनेट मंत्री म्हणून मला दिली जात नाही या आणि यापुढे अशा कोणत्याही स्वरूपाचे धोरणात्मक निर्णय जर घ्यायचे असतील तर त्याची नसतीही संबंधित फाईल माझ्याकडे पाठवण्यात यावी आणि त्याच्यानंतरच धोरणात्मक निर्णय घेतले जावेत। दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील किंवा काही महत्त्वाचे निर्णय करायचे असतील तर त्याचं ब्रीफिंग होणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतरच अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जावेत। याच पत्रामध्ये त्यांनी दुसरा मुद्दा एक उपस्थित केल्याचं दिसून येतं, ते म्हणजे MIDCच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल किंवा उद्योगांना अधिक गतिशील फाईल असतील त्या ट्रान्सफर व्हाव्यात आणि त्याच्यामुळे उद्योजकांना मुंबईमध्ये येण्याची गरज नाही आहे। पण असंही असताना परस्पर काही अधिकाऱ्यांनी दिलेले खालचे जे अधिकाऱ्यांना अधिकार आहेत ते परत एकदा स्वतःकडे केंद्रित केलेले दिसून येत आहेत। यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेक उद्योजकांना मुंबईमध्ये CEO कार्यालयामध्ये यावं लागतं आहे, उद्योग MIDCच्या महत्त्वाच्या मुख्य कार्यालयामध्ये यावं लागतं। यामुळे उद्योजकांना त्रास होत असल्याचं सुद्धा आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे। यामुळे या निर्णयाच्या बाबतीतसुद्धा तात्काळ बदल करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट समजून येत आहे की अधिकारी परस्पर निर्णय घेत आहेत। अधिकाऱ्यांना कुणाचा वरद हस्त आहे की ज्याच्यामुळे ते कॅबिनेट मंत्र्यांना कोणतीही गोष्ट सांगत नाही आहेत। अशामुळे अधिकारी बिंदास स्वरूपातले निर्णय घेत त्याची पूर्वकल्पना कॅबिनेट मंत्र्यांना देत नाही या सगळ्या गोष्टीची नाराजी परत एकदा समोर आलेली दिसून येते। यापूर्वी आपणास माहीत आहे की ST महामंडळाच्या अध्यक्षपदावर वास्तविकतेत जर कोणी नसेल तर ते परिवहन खात्याचे मंत्री असतात, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन खात्याच्या सचिवांना तसा स्वरूपाचा चार्ज दिला आणि त्यानंतर अधिकारी विरुद्ध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असा एक वाद सुरू झालेला आहे। नाराजीचा सूर दिसून येतोय। आता याच घटनेनंतरनं उद्योगमंत्री असणारे उदय सामंत यांचीच नाराजी स्वतःच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे आणि अशा अधिकाऱ्यांना कुणाचा वरद हस्त आहे की ज्याच्यामुळे परस्पर निर्णय घेत आहेत असाही सूर आता उद्योग मंत्रालयाच्या कार्यालयातनं सुरू झालेला दिसून येतोय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।